नमस्कार मित्रांनो. जे बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथे जे सरपंच देशमुख यांचं हत्याकांड झालं त्या केस संदर्भात आता मोठी गोष्ट आपल्या समोर आलेली आहे. जे अपहरण आणि हत्याकांड असे जे दोन प्रकरणं जुळवाजुळव केली गेली होती, या दोन प्रकरणांची म्हणजे संबंध आहे आणि त्यातूनच ही हत्या झाली असा प्राथमिक जो संशय आहे, जो तिथले लोकांचा जो आरोप आहे जनप्रतिनिधींचा, त्या संदर्भात पोलीस तपास करत होते. आणि या दोन्ही केसचा इंटरलिंक म्हणून पोलिसांनी आजच काल तुम्ही ऐकलंच असाल, विष्णू चाटे जे आरोपी आहेत खंडणी खटल्यामध्ये, त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. त्याच पद्धतीने आज पोलिसांकडनं त्यांच्यावरती म्हणजे सर्व आरोपींवरती मकोका लावण्यात आलेला आहे. काय आहे मकोका आणि त्याचा काय संबंध आणि कसा लावला जातो आणि त्याचे परिणाम काय आणि या केसवर त्याप्रमाणे होणारा परिणाम आपण याच्याशी चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. वाल्मिक कराड आणि अन्य 8 जण म्हणजे जे सोनवणे, ज्यांनी जे संतोष देशमुख यांचे मित्र होते, अगदी जवळचे होते आणि त्यांनी संतोष देशमुख यांचं लोकेशन जे टीप हत्येकरांना मारेकरांना दिली ते पकडून आता टोटल जवळपास 9 आरोपी आहेत. त्यापैकी कृष्णा आंधळे एक आरोपी अजूनही फरार आहे. तर पूर्ण कृष्णा आंधळे पकडून वाल्मिक कराड यांनाही आपण जर या दोन वेगवेगळ्या केसमध्ये पकडलं तर 9 टोटल आरोपी आहे या हत्याकांडाच्या संशयाच्या याच्यामध्ये, आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये. आणि त्या आरोपीच्या पिंजऱ्यामधनं 8 जणांना मकोका लावण्यात आलेला आहे. वाल्मिक कराड यांना अजूनही मकोका लावण्यात आलेला नाहीये. चौकशी त्यांची चालू आहे. विष्णू चाटे यांच्या मोबाईलवरनं त्यांनी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि त्याचे व्हॉइस सॅम्पलही सीबीआयने घेतलेले आहेत. सो त्या पद्धतीने अजून त्यांचा तपास चालू आहे. त्यामुळे त्यांच्यावरती मकोका लावण्यात आलेला नाहीये वाल्मिक कराड यांच्यावरती. पण जे फरार आरोपी कृष्णा आंधळे यांना पकडून असे 8 जे आरोपी आहेत राहिलेले, सोनवणे, विष्णू चाटे, जयराम चाटे, अशा सर्व जणांवर मकोका लावण्यात आलेला आहे. नेमकं मकोका लावल्यामुळे ह्या केसला आता म्हणजे जे तपास चालू आहे आणि जी न्याय मिळवण्याची जी भाषा होते, म्हणजे जो सगळीकडनंच आक्रोश आहे की लवकर न्याय मिळावा, त्या संदर्भात एक मोठं पाऊल निश्चितच पोलिसांनी उचललेलं आहे. कारण मकोका लावला म्हणजे याचा अर्थ मिनिमम 5 वर्ष तरी त्यांना शिक्षा होणार आणि मॅक्झिमम फाशीपर्यंत शिक्षा होऊ शकते मकोका लावलेल्या आरोपींना, जर ते पुढे सापडले तर. म्हणजे केसमध्ये त्यांच्या विरुद्ध पुरावे वगैरे न्यायालयात प्रविष्ट झाले तर. आणि ही झाली म्हणजे त्यांना काय शिक्षा होऊ शकते. आणि अजून एक जमेची बाजू म्हणजे मकोका लावल्यामुळे आता पोलिसांना 90 ते 180 दिवस त्यांना मिळत आहेत पुरावे साबित करण्यासाठी, FIR त्यांच्यावरती काय केसेस आहेत त्या दाखवण्यासाठी. तपास चालू ठेवून 180 दिवसापर्यंतही पोलीस हे करू शकतात. त्यांच्यावरती केसेस काय म्हणजे तपास करून जे पुरावे मिळतील त्यानुसार त्यांच्यावरती केसेस अजून लावू शकतात. ही एक गोष्ट झाली. आणि त्यानंतर जे जमानत म्हणजे बेल म्हणजे बाहेर येण्याचा मार्ग हा कुठेतरी 8 लोकांचा आता बंद झालेला दिसतोय. अजूनही एक फरार आहे. सो फरार धरून जर त्याला अटक केली किंवा बाकी 7 जणांना, आता जमानत मिळणंही कठीण आहे. जमानत मिळत नाही या गोष्टींमध्ये. मकोका ज्यांच्यावरती लागलाय त्यांच्यावरती, त्यासाठी जमानतसाठी खूप त्यांना आता प्रयत्न करावे लागतील. कारण कालच आपण बघितलं तर विष्णू चाटे यांना जेव्हा न्यायालयीन कोठडी दिली तर ते जमानतसाठी पात्र झाले होते. परंतु आता त्यांना परत न्यायालयात हजर करून मकोका लावल्या असल्यामुळे जमानतही त्यांची पूर्ण म्हणजे अडचणी वाढतील, अजून जमानत त्यांना मिळणार नाही. सो हा जो मकोका लावला त्या पद्धतीने तो का लावतात पहिली तर गोष्ट आपण ही समजून घेऊ. मकोका हा लावला जातो 1 किंवा 2 गुन्हे खंडणीचे असू द्या, ओनर किलिंगचे असू द्या, किंवा असे संघटित जे गुन्हे केले जातात आणि मागील 1 वर्षात ज्यांच्यावरती 1-2 गुन्हे आहेत दाखल, त्यांच्यावरती हा मकोका लावण्यात येतो. हा कायदा खरंच आता सध्या तरी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्यातच ऍक्टिव्ह आहे, वापरला जातो. सो ह्या निश्चितच मकोका लावल्यामुळे पोलिसांचा तपास कुठल्या दिशेने चाललाय याचं आपण एक हे करू शकतो, एक चित्र उभं करू शकतो. परंतु सगळ्यात अजूनही जी बाब
अनुत्तरित आहे ती म्हणजे वाल्मिक कराड यांना मकोका का लावण्यात आलेला नाहीये. त्या संदर्भात अजून जशी माहिती येईल आपण तसं अपडेट करू. परंतु ह्या केससाठी संतोष देशमुख हत्याकांड जे झालेलं आहे, अपहरण हत्याकांड आणि खंडणीचं प्रकरण, या संदर्भात खूप चांगली गोष्ट, चांगली पोलिसांनी ॲक्शन घेतलेली आहे. तुम्हाला काय वाटतं या गोष्टीबद्दल ते कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.